1 जुलै हा दिवस डॉक्टर दिन म्हणून भारतात 1991पासून साजरा होतो. तो एका बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्ववान डॉक्टरांच्या म्हणजेच डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ 1 जुलै 1882 हा त्यांचा जन्मदिवस. योगायोग म्हणजे त्यांचे निधनही 1962च्या 1 जुलै या तारखेलाच झाले. डॉक्टर बिधानचंद्र तथा B.C. रॉय यांचा जन्म पाटण्याचा. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले कोलकात्याला. वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतले इंग्लंडमध्ये. नंतर कोलकात्यात ते वैद्यकीय महाविद्यालयातून अध्यापन करू लागले. त्यानंतरच्या आयुष्यात त्यांनी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्र, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवला. 1925मध्ये ते बंगाल विधान परिषदेवर निवडून गेले असताना हुगळी नदीच्या प्रदूषणाची समस्या आणि भविष्यात हे प्रदूषण रोखण्यासाठीचे उपाय या विषयावर त्यांनी ठराव मांडला. 1933मध्ये कोलकात्याचे महापौर असताना त्यांनी शहरातील रस्ते, पाणी पुरवठा आणि प्रकाश व्यवस्था यात उल्लेखनीय सुधारणा घडवल्या. शिवाय मोफत शिक्षण आणि मोफत वैद्यकीय सेवेच्याही अनेक योजना राबवल्या. 23 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींच्या सूचनेनुसार त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले. फाळणीग्रस्त पश्चिम बंगालपुढे त्यावेळी जातीय दंगे, अन्नाचे दुर्भिक्ष, बेरोजगारी आणि निर्वासितांचे लोंढे या समस्या आवासून उभ्या होत्या. डॉक्टर रॉय यांनी या सर्व गोष्टी उत्तम प्रकारे हाताळून आपण एक उत्तम प्रशासक असल्याचेही सिद्ध केले. भारताचे भविष्य भारतातील युवा शक्ती घडवणार आहे. ते उज्ज्वल बनवायचे असेल तर या देशाच्या नागरिक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सामर्थ्यवान आणि आरोग्यसंपन्न असायला हवा. ही डॉक्टर रॉय यांची ठाम भूमिका होती. लखनौ विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात 1956मध्ये त्यांनी तरुणांना साथ घालताना म्हणले होते, माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही आताही एका मुक्ती लढ्याचे योद्धे आहात. हा लढा आहे दारिद्र्यापासून मुक्तीचा, अज्ञान, भय, निराशा आणि असहाय्यतेपासून मुक्ततेचा. राष्ट्रासाठी कठोर परिश्रमांची तयारी आणि निस्वार्थी सेवाभाव या साधनांनी तुम्ही ही लढाई जिंकाल आणि धैर्याने, उत्साहाने प्रगतीपथावर वाटचाल कराल. B.C. रॉय या धन्वंतरीचे कर्तृत्व त्यामुळेच आजही एखाद्या दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरते.